नमस्कार. वैशालीज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण उडदाच्या डाळीचं घुटं किंवा आमटी कशी बनवायची त्याची रेसिपी बघणार आहे. हिरवी मिरची, आलं, लसूण, कोथिंबीरचं वाटण करून बनवणार आहे आपण हे. त्यासाठी लागणारं साहित्य आपण बघून घेऊया. मी एक अर्ध्या वाटीला थोडीशी कमी उडदाची डाळ घेतलेली आहे, छिलटासह घेतलेली आहे. तिला आपण स्वच्छ धुवून शिजायला ठेवून देणार आहे आणि मग वाटण करून घेणार आहे. उडदाची डाळ छान अशी शिजवून घेतलेली आहे मी, तुम्ही बघू शकता. आता आपण याला फोडणी घालून घेणार आहे. छान अशी डाळ शिजवलेली आहे मी. आता आपण फोडणीसाठी लागणारी तयारी करून घेऊया. मी या ठिकाणी 5-6 हिरव्या मिरच्या तिखट असतात त्यावाल्या भाजून घेतलेल्या आहेत. खोबरं पण भाजून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. थोडंसं आलं घेतलेलं आहे. थोडंसं कोथिंबीर पण घेतलेली आहे मी. कढीपत्ता पण घेणार आहे आपण फोडणीसाठी. आणि थोड्याशा लसणाच्या पाकळ्या मी वरतून तडका मारण्यासाठी ठेवून देणार आहे. आता आपण हे सर्व मिक्सरला फिरवून घेऊया. डाळ मी एका प्लेटमध्ये ओतून काढलेली आहे. मिक्सरमध्ये आलं, लसूण, कोथिंबीर, खोबऱ्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे. थोडंसं लसूण चिरून घेतलेलं आहे. कढीपत्ता घेतलेला आहे. या ठिकाणी मी पातेल्यामध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. थोडंसंच तेल वापरणार आहे आपण. त्याच्यामध्ये मी मोहरी टाकलेली आहे. थोडी मोहरी तडतडल्यानंतर जिरं पण घातलेलं आहे मी. थोडासा हिंग घालणार आहे आपण याच्यामध्ये. नंतर मी कढीपत्ता घालणार आहे याच्यामध्ये. जे वाटण करून घेतलं होतं ते पण आपण घालूया त्याच्यामध्ये. वाटण छान असं तेलामध्ये परतवून घेणार आहे आपण. वाटण छान तेलावर असं परतून झालेलं आहे आपलं. या ठिकाणी मी गॅसवर पळी गरम करण्यासाठी ठेवलेली आहे. वाटण तेलावर परतवून झाल्यानंतर मी या ठिकाणी ही डाळ याच्यामध्ये घालणार आहे. वाटण परतत असतानाच मी थोडीशी हळद पण घातलेली आहे त्याच्यामध्ये. फोडणी देताना मी थोडंसं कमी तेल वापरलेलं आहे, कारण आपण वरतून अजून याला फोडणी देणार आहे. आता छान याला उकळवून घ्यायचं. चवीनुसार याच्यामध्ये मीठ घालणार आहे आपण. तोपर्यंत आपली ही पळी गरम होत आहे. गावाकडे दगडाची फोडणी देतात याला, पण आता आपल्याकडे दगड नसल्यामुळे मी पळी गरम करून त्याच्यामध्येच तेल घालून तडका मारून घेणार आहे घुट्याला. मग छान उकळी आल्यानंतर हे आपलं खाण्यासाठी तयार होईल. डाळीला आपल्या छान अशी उकळी आलेली आहे. पळी पण आता गरम झालेली आहे. तर थोडंसं मी गॅस मोठा करणार आहे. त्याच्यामध्ये आपण तेल घालून घेऊया. आमची आजी आई असं लहान होतो आम्ही त्यावेळेस ती असं दगडावर फोडणी द्यायची. चुलीमध्ये असं दगड गरम करायला ठेवून द्यायची आणि मग त्याचा तडका द्यायची. छान असा आपण तेलामध्ये लसूण होऊन देणार आहे आणि मग आपण डाळीमध्ये हा तडका घालून घेणार आहे. थोडा लसूण लालसर होईपर्यंत आपण याला असंच गॅसवर ठेवून देणार आहे.
आपला लसूण लालसर व्हायला सुरुवात झालेली आहे. चला तर आपण हा तडका आता डाळीमध्ये सोडून घेऊ. छान असं वरतून थोडा वेळ असं झाकून ठेवणार आहे आपण. थोडा वेळ झाकून ठेवल्यामुळे ह्या लसणाचा छान असा वास असतो, तो आपल्या ह्या डाळीला फोडणीला बसणार आहे. आमची आजी चुलीमध्ये दगड गरम करून त्याला फोडणी द्यायची, त्याला ते ठिकरी बोलायचे लहानपणी. पण आता गावाकडे हे चुलीवर दगड वगैरे गरम करून आपण तडका देऊ शकतो, पण आता शहरामध्ये सोय नसल्यामुळे मी या ठिकाणी पळीमध्येच गरम करून तडका दिलेला आहे. तर आता आपलं हे घुटं किंवा उडदाच्या डाळीची आमटी बनवून तयार झालेले आहे. तर तुम्ही ज्वारी बाजरीच्या भाकरीसोबत गरमागरम सर्व करा. घुटं बनवून झालेलं आहे माझं. आता मी सर्व करत आहे. गरमागरम ज्वारीची भाकरी, पापड, भात, कांदा याच्यासोबत मी सर्व केलेलं आहे. अगदीच पारंपरिक रेसिपी आहे ही, एकदम पश्चिम महाराष्ट्र स्टाईल, सातारी स्टाईल घुटं. तुम्हीही एकदा नक्की बनवून बघा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन रेसिपीज बघायला मिळतील. तोपर्यंत खात राहा.